हॅलो नमस्कार। आता आज करवा चौथ आहे, तर मला आपल्या कोजागिरी पौर्णिमेची आठवण आली। म्हणजे त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा। तर प्रत्येकजण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वडापाव, पावभाजी, असं पुरी भाजी, पनीर असं काहीतरी वेगवेगळं सगळ्यांनी बनवलं असेल, पण आम्ही काहीतरी वेगळेच आहोत। तर चला मग। तर त्या दिवशी आमच्या इथं सकाळचं म्हणजे दुपारचं जेवण बऱ्यापैकी उरलं होतं, चपाती भाजी। तर आता काय बनवायचं, वडापाव गेल्या आठवड्यातच खाल्ला होता, पावभाजी पण खाल्ली, दसऱ्याला पुरणपोळ्या खाल्ल्या, कडकण्या खाल्ल्या। म्हटलं आता काय करायचं, आणि यांच्या मुलांच्या पप्पांना रविवारी पण सुट्टी नसल्यामुळे चपाती भाजीच बनवावं लागतं। हे असं काहीतरी बनवायला सकाळी वेळ नसतो, मुलं रविवारी लवकर उठत नाहीत, मग चपाती भाजीच तयार होते। तर म्हटलं चला, हे बरेच दिवस किराणामध्ये भरून ठेवलं होतं, म्हणजे सामानात आणलेलं होतं, बनवायला काय मुहूर्तच लागत नव्हता। तर त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही म्हणाल हे नूडल्स वगैरे सकाळी नाश्ता असतो, पण आमचं असं काही नसतं, फक्त पोट भरण्याशी मतलब, म्हणजे पोट कशाने भरेल ते आम्ही बघतो। तर त्या दिवशी सगळं हे असं कट करून घेतलं भाज्या, आणि ते नूडल्स पण वाफवून घेतले, म्हणजे उकडवून घेतले। तर खरं ज्याचं काम त्यांनीच करावं, ते चायनीजवाल्यांचंच काम आहे। मी पूर्ण नरमच शिजून घेतले। असू दे, आता काय करणार। हे बघा, थोडे कमी शिजवायला पाहिजे होते, मी नरम शिजून घेतलं। आणि नंतर करता करता मी म्हणत होती, आमच्या गावच्या शेवयाचा उपमा बरा याच्यापेक्षा। तर मुलं बोलतात, मम्मी तुला तर काहीही आठवतं कधीही। हो, आमच्या शेवयाचा उपमा जर एवढा सगळं पदार्थ घालून बनवला तर किती सुंदर लागेल। तर चला, आता मुलांच्या आवडीसाठी हे पातेलंभर नूडल्स बनवलं, आणि सगळीकडे असं मिक्स करून दीदी सांगत होती, मम्मी हे असं मिक्स नसतं करायचं, सगळे ते तुटले जातात। म्हटलं तुटू दे, जाऊ दे, काय करायचं। मी असं मस्तपैकी नूडल्स बनवलं, सकाळची चपाती भाजी पण होती, मस्त जेवण जेवलो। त्याच्यानंतर दूध वगैरे बनवलं, देवाला दाखवलं, आणि अर्धा अर्धा ग्लास ज्याला पाहिजे तेवढं हे दूध असं देवाला अर्पण। चंद्र खिडकीत घेऊन गेलो, पण घाई आमच्या इथे किती असते, लवकर आवरा लवकर आवरा। तर हे असं करून आम्ही मसाला दूध पण बनवलं आणि नूडल्स खाल्ल्या। तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमे दिवशी काहीतरी वेगळंच बनवलं असेल, तर आम्ही तर असं काही बनवतो बघा। तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन। तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमा तर गेली, आज करवा चौथ आहे, तर तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।